नमस्कार सर्वांना. स्वामी कृपा या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार 12 राशींचे सखोल आणि अचूक राशी भविष्य. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या राशी भविष्याच्या दुनियेत तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 12 राशींसाठी दिवस कसा राहील. आर्थिक स्थिती, कामातील संधी, अडचणी, सावधगिरी आणि नशिबाची साथ याबद्दल जाणून घेऊयात. आज कोणाच्या आयुष्यात सकारात्मक बदल येतील आणि कोणाला काळजी घ्यावी लागेल ते सविस्तर पाहूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया आजचे राशी भविष्य. मेष. आज आर्थिक बाबतीत धाडसी निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे, परंतु खर्चही अचानक वाढू शकतो. गुंतवणूक करताना आकर्षक ऑफरच्या मागे न लागता तथ्य पडताळून पहा. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन कामाची संधी मिळू शकते. शत्रुपक्ष आज सक्रिय राहू शकतो. तुमच्या यशामुळे काही लोक मत्सराने वागतील किंवा तुमच्या विरुद्ध अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतील. मात्र शांत राहून आणि कामावर लक्ष केंद्रित करून तुम्ही त्यांचे डाव हाणून पाडाल. न्यायालयीन किंवा सरकारी कामात संयम ठेवा. धोक्याच्या दृष्टीने वाहन चालवताना घाई टाळा. मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा. कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका. ऑनलाईन व्यवहार करताना विशेष काळजी घ्या. नशिबाची साथ मध्यम ते चांगली राहील. मेहनतीनुसार फळ मिळेल. दिवसाच्या उत्तरार्धात एखादी आनंदाची बातमी किंवा नवीन संधी मिळू शकते. वृषभ. आर्थिकदृष्ट्या दिवस स्थिर राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. जुनी देणी वसूल होऊ शकतात. व्यवसायात नफा वाढवण्यासाठी नवीन योजना यशस्वी ठरतील. अनावश्यक खर्च टाळल्यास बचत वाढेल. शत्रू तुमच्या संयमामुळे कमकुवत पडतील. कार्यालयात स्पर्धा वाढू शकते, पण तुमचे कौशल्य तुम्हाला पुढे नेईल. कोणाशीही उगाच वाद घालू नका. धोक्याच्या बाबतीत कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक फसवणूक किंवा चुकीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करणे टाळा. नशिबाची चांगली साथ मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. वरिष्ठ व्यक्ती किंवा अनुभवी व्यक्तींकडून महत्त्वाचे मार्गदर्शन मिळू शकते. मिथुन. पैशांच्या बाबतीत दिवस संमिश्र राहील. उत्पन्न येईल, पण त्याच वेळी काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात. शेअर बाजार किंवा जोखमीची गुंतवणूक विचारपूर्वक करा. व्यवसायात नवीन करार फायदेशीर ठरू शकतो. शत्रू तुमच्या बोलण्याचा गैरसमज करून घेण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे प्रत्येक शब्द जपून वापरा. गुप्त माहिती कोणालाही सांगू नका. धोक्याच्या दृष्टीने प्रवासात सावधगिरी बाळगा. मोबाईल, पाकिट किंवा महत्त्वाच्या वस्तू सुरक्षित ठेवा. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. नशीब मेहनतीला साथ देईल. एखादी रखडलेली संधी पुन्हा मिळू शकते. विद्यार्थ्यांना आणि नोकरी शोधणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळतील. कर्क. आज आर्थिक लाभाचे योग आहेत. घर, जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित व्यवहारातून फायदा होऊ शकतो. कुटुंबाकडून आर्थिक सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात स्थिर प्रगती दिसेल. शत्रू तुमच्या भावनिक स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे भावनांपेक्षा तर्काला महत्त्व द्या. कार्यक्षेत्रात शांत राहणे फायदेशीर ठरेल. धोक्याच्या बाबतीत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पोटाचे विकार किंवा थकवा जाणवू शकतो. रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा. नशिबाची साथ चांगली राहील. कुटुंबातील एखादी आनंदाची घटना मन प्रसन्न करेल. धार्मिक कार्यात सहभागी झाल्यास मानसिक समाधान मिळेल. सिंह. आज आर्थिकदृष्ट्या प्रगतीची संधी मिळेल. बढती, बोनस किंवा अतिरिक्त उत्पन्नाचे संकेत आहेत. व्यवसाय विस्तारासाठी योग्य वेळ आहे, मात्र मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. शत्रुपक्ष तुमच्या नेतृत्वामुळे अस्वस्थ होऊ शकतो. तुमच्यावर टीका होईल, पण तुमचे कामच त्यांना उत्तर देईल. आत्मविश्वास कायम ठेवा. धोक्याच्या बाबतीत अहंकारामुळे कोणाशीही नाते बिघडणार नाही याची काळजी घ्या. वाहन आणि अग्नीशी संबंधित कामात सावध राहा. कोणत्याही कागदपत्राची नीट तपासणी करूनच स्वाक्षरी करा. नशिबात तुमच्या बाजूने राहील. नवीन संधी, प्रतिष्ठा आणि मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे.
दिवसभर सकारात्मक विचार ठेवल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळू शकते. कन्या, आज आर्थिकदृष्ट्या शिस्त आणि नियोजन तुम्हाला मोठा फायदा करून देईल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. व्यवसायात नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. तर नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त जबाबदारीसोबत आर्थिक लाभाचे संकेत आहेत. कर्ज घेणे किंवा देणे शक्यतो टाळा. शत्रू तुमच्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. कार्यालयातील स्पर्धक किंवा मत्सरी व्यक्ती तुमच्याविरुद्ध बोलू शकतात, परंतु तुमचे कौशल्य आणि संयम यामुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरतील. धोक्याच्या दृष्टीने कागदपत्रे, बँक व्यवहार आणि ऑनलाईन व्यवहार करताना विशेष दक्षता घ्या. पोटाचे विकार किंवा थकवा जाणवू शकतो. नशिबाची साथ चांगली राहील. रखडलेली कामे पूर्ण होतील आणि एखादी महत्त्वाची संधी अचानक मिळू शकते. तूळ, आर्थिक बाबतीत दिवस लाभदायक आहे. भागीदारीतील व्यवसायातून फायदा होऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचत वाढेल. नवीन आर्थिक योजना भविष्यात फायदेशीर ठरतील. शत्रू तुमच्या शांत स्वभावामुळे पराभूत होतील. वाद टाळा आणि कोणत्याही अफवांकडे दुर्लक्ष करा. न्यायालयीन किंवा सरकारी कामात सकारात्मक प्रगती होऊ शकते. धोक्याच्या दृष्टीने प्रवासात सावधगिरी बाळगा. मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा. कोणत्याही व्यक्तीवर अतिविश्वास ठेवू नका. नशिबाची उत्तम साथ लाभेल आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आणि मानसन्मान वाढेल. वृश्चिक, आर्थिक लाभाचे चांगले योग आहेत. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायात मोठा करार होण्याची शक्यता आहे, मात्र भावनेच्या भरात मोठी गुंतवणूक करू नका. शत्रू गुप्तपणे सक्रिय राहू शकतात. तुमच्या योजनांची माहिती इतरांना देऊ नका. संयम आणि योग्य वेळ साधल्यास विजय निश्चित आहे. धोक्याच्या दृष्टीने वाहन चालवताना काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा नातेसंबंध बिघडू शकतात. नशीब तुमच्या मेहनतीला उत्तम साथ देईल. अचानक लाभ किंवा शुभ वार्ता मिळू शकते. धनु, आर्थिकदृष्ट्या प्रगतीचे संकेत आहेत. नोकरीत नवीन संधी किंवा उत्पन्न वाढ होऊ शकते. व्यवसायात विस्ताराची योजना यशस्वी ठरेल. धार्मिक किंवा सामाजिक कार्यावर खर्च होऊ शकतो. शत्रू तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतील, पण त्यात यश मिळणार नाही. तुमचे स्पष्ट विचार तुम्हाला पुढे नेतील. धोक्याच्या दृष्टीने लांबच्या प्रवासात सावध राहा. कायदेशीर बाबींमध्ये निष्काळजीपणा टाळा. नशिबाची मजबूत साथ लाभेल. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल आणि अनेक अडथळे दूर होतील. मकर, आर्थिक स्थिती मजबूत होण्याची चिन्हे आहेत. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. व्यवसायात स्थिर नफा मिळेल, तर मालमत्तेशी संबंधित व्यवहारातून लाभ संभवतो. शत्रू तुमच्या शिस्तीमुळे मागे पडतील. कार्यालयात तुमच्या कामाचे कौतुक होईल. कोणत्याही वादात न पडणेच हिताचे. धोक्याच्या दृष्टीने हाडे, सांधे किंवा पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. वाहन चालवताना नियमांचे पालन करा. नशिबाची साथ मध्यम ते चांगली राहील. संयम ठेवल्यास दिवसाच्या शेवटी अपेक्षित यश मिळेल. कुंभ, आर्थिक बाबतीत नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून लाभदायक संधी मिळेल. व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरेल. शत्रू तुमच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू शकतात. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या आणि गुप्त योजना कोणालाही सांगू नका. धोक्याच्या दृष्टीने ऑनलाईन फसवणूक आणि आर्थिक व्यवहारात विशेष काळजी घ्या. मानसिक तणाव वाढू देऊ नका. नशिबाची चांगली साथ मिळेल. अचानक धनलाभ किंवा एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. मीन, आज आर्थिकदृष्ट्या संमिश्र दिवस असला तरी योग्य नियोजन केल्यास लाभ होईल. अडकलेले पैसे हळूहळू परत मिळू शकतात. व्यवसायात नवीन संपर्क भविष्यात मोठा फायदा देऊ शकतात. शत्रू तुमच्या दयाळू स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. शांत राहून निर्णय घेतल्यास विजय तुमचाच होईल. धोक्याच्या दृष्टीने आरोग्याची काळजी घ्या. पाण्याशी संबंधित कामात आणि प्रवासात सावधगिरी बाळगा. भावनिक निर्णय टाळा. नशिबाची साथ दिवसाच्या उत्तरार्धात अधिक मजबूत होईल. आध्यात्मिक कार्य, प्रार्थना किंवा गुरूंचे आशीर्वाद यामुळे मानसिक शांतता आणि यशाची नवी दारे उघडतील.